घरातल्या दररोजच्या कामातून सुटका मिळणं काही शक्य नसते, पण त्यातूनच जर एखादा मेनू बनवायचं म्हणलं, एखादं नवीन काहीतरी ट्राय करायचं म्हणलं तर ते वेगळंच. पण मला या सगळ्यातून खूप आनंद होतो, कारण नवीन काहीतरी शिकायला मिळतं, अनुभव सगळे मिळतात आणि त्यातच खरा आनंद असतो. प्रत्येक वेळेस घरामध्ये काही ना काहीतरी मी नवीन बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यातूनच चांगलं काहीतरी शिकायला मिळतं. आता मी आज थोडासा चिकनचा वेगळा प्रकार बनवते. त्यासाठी अगोदर मी इथं 2 ते 3 कांदे घेतलेले होते सोलून. ते कांदे मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायच्यात. आता गॅसवरती पातेलं ठेवले, त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. आता त्या तुपामध्ये अगोदर आपण थोडेसे खडे मसाले घालू. 2 ते 3 तेजपत्ते घातलेत, 4 ते 5 वेलदोडे घातलेत, अगदी 4च मी काळी मिरी घातली. काळी मिरीमध्ये तिखटाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपण बेतामध्ये वापरली तरी चालेल, किंवा तुमच्याकडे जास्त तिखट खात असतील तर थोडी जास्त काळी मिरी वापरली तरी चालेल. नंतर आपण काळी मिरी काढूनच टाकणार आहोत. आता जो चिरलेला कांदा आहे ना, तो त्यामध्ये टाकून आता हे चांगला कांदा लालसर थोडासा होईपर्यंत भाजून घ्यायचा. म्हणजे थोडासा सॉफ्ट झाला तरी सुद्धा चालेल, जास्त भाजायची काही गरज नाही. आता थोडासा कांदा सॉफ्ट झालेला आहे, तर त्यामध्ये आपण चिरून 1-2 मिरच्या टाकूया हिरव्या. नंतर एक दालचिनीचा तुकडा टाकूया आणि मी इथं काजू घेतलेले आहेत, 100 ग्रॅम काजू घातलेत. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली. आता हे पण सगळं आपल्याला कांद्याबरोबर अगदी मऊसूत होईपर्यंत इथं भाजून घ्यायचं आहे. इथं 1-2 ते 3 मिनटं आपण इथं परतून घेऊ. नंतर त्यामध्ये ना अर्धा ग्लास एवढा पाणी घालूया. पाण्याबरोबर शिजवून घेऊ, म्हणजे काय होईल की कांद्याबरोबर ना काजू चांगले शिजले जातील, अगदी सॉफ्ट होतील आणि आपल्याला पेस्ट करायला जास्त जड जाणार नाही. तर आता जवळजवळ 5 ते 7 मिनटं याला छान असं मी शिजवून घेतलं आणि छान शिजलेलं पण आहे. आपण हे खडे मसाले आहेत ते बाजूला काढून घेऊया. तर त्यामध्ये मी तेजपत्ता बाजूला काढते, दालचिनी बाजूला काढते आणि काळी मिरीसुद्धा बाजूला काढणार आहे. आता यामध्ये ना मी हिरव्या मिरच्या टाकलेले होते, त्यातली एकच मिरची ठेवते आणि बाकीचे काढून टाकते, कारण मिरची तिखटाला खूप जास्त आहे, त्यामुळं एवढी मिरची खाल्ली जाणार नाही. पण तुम्हाला जर तिखट खायची आवड असेल तर तुम्ही या मिरच्या तशाच त्या मसाल्यामध्ये पेस्ट करू शकता, बाजूला काढायची काय गरज नाही आहे. किंवा जर तुम्ही इथं बाजूला काढल्या तर तुम्ही थोडीशी पेस्ट वगैरे मिरचीची फोडणीमध्ये टाकली तरी सुद्धा चालेल. आता मिरची आपण बाजूला काढलीच आहे, तर त्याचबरोबर काळी मिरी पण बाजूला काढतोय. काळी मिरी बाजूला काढून झालं का हा मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि मगच पेस्ट करायला घ्यायचं आहे. तर मसाला थंड झाला, आपण मिक्सरमध्ये पेस्ट करायला घेऊया. मसाला पण आपला पेस्ट होते तोपर्यंत आपण इकडं ना चिकनला मॅरिनेट करून घेऊया. अगोदर मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकनला अगोदर आलं लसणाची पेस्ट घालायची. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातले, पाऊण चमचा मी मीठ घातले आणि अगदी 2 चमचे तेल घालायचे इथं आणि चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण थोडंसं इथं कमी जास्त झालं तरी चालेल, पुढे पण आपण मीठ वापरणारच आहे. तर छान असं मिक्स करून 5 मिनटं याला मॅरिनेट करायला ठेवून देऊया. आपण चिकनला काही जास्त मसाला लावलेला नाही आहे, त्यामुळे जास्त वेळ मॅरिनेट करायला नाही ठेवलं तरी चालेल, अगदी 5 मिनटं ठीक आहे. आता गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये मोठे 2 ते 3 चमचे तेल घालायचे आणि हे चिकन आपण इथं फ्राय करून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनटासाठी फ्राय करायचे, ते पण जास्त फ्राय नाही केलं तरी सुद्धा चालेल. तर हे मी चिकन सगळं पॅनमध्ये टाकून देते आणि अगदी 3-3, 4-4 मिनटं अगदी हे एक साईडने ठेवून ना मी अगदी हलकंसं इथं फ्राय करून घेते. लेग पीस आहेत ना, ते थोडेसे फ्राय व्हायला वेळ लागतो, बाकी सॉफ्टवाले चिकन असतं ना ते लवकर फ्राय होतं. तर अशा प्रकारे आपण दुसरी साईड पण पलटून घ्यायची आणि छान असे फ्राय करून घ्यायचे. हे चिकन तेलामध्ये आपण जेव्हा फ्राय करतो ना, तेव्हा आपण कुठलीही करी बनवतो ना, तेव्हा त्या करीला जास्त चव येते बरं का. आता चिकन आपलं छान असं इथं फ्राय झालेलं आहे, आपण लगेच साईडला काढून घेऊया. अगदी हलकंसं ब्राऊन केलेलं आहे मी, जास्त त्याला डार्क कलर पण नाही येऊ दिला. तर अगदी 2 बॅचमध्ये मला इथं फ्राय करावं लागलं, कारण सगळं तेवढं पॅनमध्ये बसलेलं नाही आहे. तर दुसरी बॅच आहे ना, ती पण लगेच टाकून घेऊ आपण. हे पण छान असं त्याच पद्धतीने आपण फ्राय करून घेतले, अगदी हलकासा कलर येऊ दिला आहे, जास्त पण त्याला ब्राऊन केलेलं नाही आहे. आता त्याच तेलामध्ये आपण फोडणी देऊया, कारण त्या तेलाला खूप छान वास पण येतोय आणि चिकनचा सगळा अर्क त्याच्यामध्ये उतरलेला आहे. पण ते तेल जरा जास्त होते ना, म्हणून थोडंसं काढून घेतलं मी आणि थोडक्याशा तेलामध्ये आता आपण फोडणी देऊया. तर सुरुवातीला आपण इथं 100 ग्रॅम दही घालायचं आहे. आता इथं दही घातले तर मात्र इथे एक काळजी घ्यायची, दही घातल्यानंतर दही फुटणार नाही, यासाठी सतत या दह्याला फिरवत राहायचं आहे.
आता तुम्ही म्हणाल तुम्ही तेलामध्येच सुरुवातीला का दही घातलं, तर दह्याचा थोडासा आंबटपणा असतो ना, तो निघून जावा म्हणून कधीही तेलाबरोबर जर आपण दही फ्राय केलं ना, त्याचा आंबटपणा लवकर निघून जातो आणि चवीला तितकंच छान लागतं दही. त्यामुळं मी इथं एक जवळजवळ 5 ते 6 मिनटं ह्याला सारखं सतत हलवत ना या दह्याला मी चांगलं शिजवून घेतले. हे बघू शकता तुम्ही, अगदी दाणेदार झालेलं आहे, ते काही फुटलेलं वगैरे नाही आहे आणि अगदी त्याच्यातला जो आंबटपणा होता ना, तो सगळा निघून गेला आहे. आता 6 ते 7 मिनटं छान असं दही शिजवून झालं ना, का त्यामध्ये आपण बनवलेली पेस्ट आहे ना, ती टाकून द्यायची. आता दह्याबरोबर परत आपण पेस्ट शिजवणार आहे, त्यामुळे दह्यातला अजून आंबटपणा कमी होतो. तर आता छान असं इथं मिक्स करून घेऊया. पण तुम्हाला जर तेलामध्ये जर दही वापरायची भीती वाटत असेल किंवा तुम्ही कधी वापरलं नसेल, तर तुम्ही चिकनला दही मॅरिनेट करून ठेवा आणि नंतर तुम्ही फोडणीमध्ये वापरलं तरी सुद्धा चालेल. आता हे छान असं जवळजवळ 6 ते 7 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला. खाली ग्रेव्ही लागणार नाही याची पण काळजी घ्या. आता ग्रेव्ही पण छान दह्याबरोबर मिक्स झाली. आता आपण त्यामध्ये चिकन टाकून घेऊया आणि आता या प्रोसेसला थोडासा वेळ लागेल, कारण चिकन आपलं पूर्णपणे शिजायचं आहे. तर छान मिक्स करायचं आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे. पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणी ओतलं तरी सुद्धा चालेल, कारण ग्रेव्हीमध्ये खूपच दाटपणा आहे. आता हे छान असं झाकून ठेवूया एक 5 ते 7 मिनटं, जोपर्यंत आपलं चिकन सॉफ्ट होत नाही तोपर्यंत. आता या ठिकाणी आपल्याला चिकन शिजायला वेळ लागणारच आहे, पण तुम्हाला जर इथं घाई असेल तर तुम्ही ही ग्रेव्ही ना कुकरला लावली तरी सुद्धा चालेल. अगदी छान असं मऊसूत शिजेल. पण कुकरपेक्षा असं चिकन शिजवलेलं जास्त टेस्टी लागेल, त्यामुळे आपण पॅनमध्येच शिजवलेलं आहे. आता इथे एक माझ्याकडून ना चूक झालेली आहे. मी मीठ टाकलेलं दाखवायचा तो व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून. मी वरून चवीप्रमाणे मीठ घातले, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता. तर आता इथे मी चेक केले, चिकनसुद्धा छान असं शिजलेलं आहे. ग्रेव्हीला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघितलं का? ग्रेव्ही मला वाटलं दाटसर होईल, पण त्याला उलट पाणी सुटले छान असं. आता दुसरीकडे पातेल्यामध्ये आपण थोडंसं गार्निशिंगला ना काजू आहेत ते फ्राय करून घेऊया. तर थोडंसं तूप टाकले मी इथं अर्धाभर चमचा, आणि अगोदर हे काप केलेले काजू आहेत ते आपण अगदी लालसर करायचे. वरून थोडंसं लाल तिखट, कसुरी मेथी आणि अगदी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. गॅस बंद करून ते हलकंसं फिरवून घ्यायचं आहे. याची गार्निशिंग खूप छान होईल, सुंदर. तर अशा प्रकारे आपलं काजू चिकन मसाला तयार आहे. अगदी मस्त ग्रेव्ही झालेली आहे, दिसायला सुद्धा सुंदर दिसते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, ही रेसिपी आहे ना जास्त मसाल्यांमध्ये आपण बनवलेली नाही आहे, तरीसुद्धा एवढी टेस्टी झाली आहे ना. तुम्ही माझ्या पद्धतीने विकेंडला घरामध्ये बनवून बघा. मुलांना असं वाटेल की आपण हॉटेलमध्ये जेवतोय, एवढी टेस्टी होते. हे काजू चिकन तुम्ही नानबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर आणि भाताबरोबर, तर अगदी प्रचंड चवीला लागतंय, इतकं टेस्टी झालेलं आहे. जर ही रेसिपी आवडली असेल तर मांडवीज किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झालेली आहे. तर परत एका आपण छानशा व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.